एसटी बंदपल्ली, प्रवासी वैतागला, एसटीला दे धक्का. आज सोलापूरहून स्वारगेटला निघालेली बस मोडणीमध्ये आल्यानंतर बंद पल्ल्याची घटना घडली. एसटी बंद पल्ल्याने त्यातील प्रवासी मात्र जाम वैतागले. एसटी क्रमांक MH14 MH2648 ही बस सोलापुरातून प्रवासी घेऊन स्वारगेटला रवानी झाली. सायंकाळी 6च्या सुमारास मोडणीम येथील आदर्शनगर येथे वळण घेऊन मोडनिंब बस स्थानकाकडे येत असताना हायवेवरतीच बंद पडली. एसटी डावीकडे वळवताना बंद पडत असल्याचे कारण एसटी ड्रायव्हरने खाजगीत बोलताना सांगितलं. बंद पडलेल्या बसमुळे प्रवासी मात्र जाम वैतागले. ही बस नवीनच असून सकाळीही सोलापूरकडे येताना इंदापूर नजीक बंद पडल्याचे प्रवाशांनी सांगितले. याबाबत ऑनलाईन तक्रार करणार असल्याचं देखील प्रवाशांनी सांगितलं आहे. हायवेवरतीच ही बस बंद पडल्याने रात्रीच्या वेळी थांबलेल्या बसला अपघात होऊ नये म्हणून बाळासाहेब वागच, दादा गिड्डे, भैया माने यांनी धक्का देत बस बाजूला लावण्यास मदत केली. मोडनिमचे प्रवासी घेण्यास टाळाटाळ. मोडनिम बस स्थानकात बस याव्यात व प्रवाशांना बस स्थानकातच उतरवण्यात यावेत या मागणीसाठी मागील आठवड्यातच उपोषण करण्यात आलं होतं. त्यावेळेस एसटी बस स्थानकात येतीलच असं आश्वासन कुर्डवाडी व सोलापूर विभाग नियंत्रकांनी लेखी आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही काही बस चालक व वाहक बस स्थानकात आणण्यास नकार देत असल्याचं प्रवाशांनी सांगितलं. या बंद पडलेल्या बसमध्येही मोडनिमचे प्रवासी होते. त्यांनाही बस स्थानकात बस घेणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. कधी बंद पडली गाडी? सांगा. 6 वाजून 2 मिनिटांनी बंद पडलेले. बर. एक प्रवासी होते, त्यांचं असं म्हणणं होतं की गाडी U-turn घेऊन बस स्टँडला घ्या. हा बरोबर आहे की मोडनिमला गाड्या जाते. म्हणणं झाल्यानंतर ड्रायव्हरचा असा रिप्लाय होता की लेफ्ट साईडला टर्न घेतल्यावर गाडी बंद पडते. गाडीने या राऊंडमध्ये टर्न घेतला आणि गाडी बंद झाली. गाडीमध्ये फुल सगळे भरलेले होते आणि यांची तक्रार पण ऑनलाईन रेज करणार आहे. जिओ लोकेशन टॅगिंग घेतले आता. ठीक आहे, ठीक आहे. रेज करतोय. तुम्ही पण करा, आम्ही पण करतोय. हो हो. Satu siang